विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठी असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम मास जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी शासकीय महापूजा आयोजित केली जाते. ही पूजा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या पुरुषोत्तम देवाचे हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर 13व्या शतकातील हेमाडपंथी आहे. अधिक मासात येथे राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. माजलगावपासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरी हे पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या पोटावर वसलेलं आहे. संपूर्ण भारतात पुरुषोत्तमाचे मंदिर फक्त पुरुषोत्तमपुरी येथेच आहे. या गावी दक्षिण गोदा तीर्थ आहे, त्यास चक्रतीर्थ असे म्हणतात. त्याची आख्यायिका अशी: पूर्वी शार्दूल नावाचा दानव मातला. पंचकोशीतील जनतेला तो फार त्रासू लागला. विष्णू भगवंताने पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन त्याचा सुदर्शन चक्राने शिरच्छेद केला. ते सुदर्शन चक्र गोदावरीत धुतले, म्हणून आजही हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक या चक्रतीर्थात स्नान करतात. स्नान केल्यानंतर शंख, गदा तथा पशुधारी सावळ्या विठ्ठलाचे अर्थात पुरुषोत्तमाचे दर्शन घेतात. या मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे वरदविनायक गणपतीची 4 फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि महालेश्वर शंकराची शिवपिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात इतरत्र शोधूनही सापडत नाही. या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिमा म्हणजे वृंदावनातील कृष्ण मंदिराची प्रतिकृती आहे. येथील विशेष दोन्ही मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. गावाच्या दक्षिणेस काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. गावापासून पूर्वेस 9 किलोमीटर गोदावरी पात्रात भस्माची टेकडी आहे. त्याचा पूर्वोतिहास म्हणजे तेथे ऋषीचे वास्तव्य होते. त्यांनी केलेल्या यज्ञांची प्रचिती म्हणून आजही त्या टेकडीत भस्म बघण्यास मिळते. अधिक मासाच्या निमित्तानं आज पहिला दिवस आहे. आज या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी, मी, SDM, तहसीलदार जयदत्तजी नरवडे, त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महापूजा या ठिकाणी झालेली आहे. आणि यात्रेला सुरुवात झालेली आहे. रात्री 12 वाजल्यापासूनच प्रचंड प्रमाणात या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी गर्दी आहे. आपल्याला माहीत आहे की पुरुषोत्तमाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं पुनर्निर्माणचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर मला खात्री आहे की पुढच्या अधिक मासात या ठिकाणी शेडमध्ये दर्शन न घेता मंदिरात भाविकांच्या दर्शनाची सोय होईल. आणि निश्चितपणानं ह्या पुरुषोत्तमपुरी या क्षेत्राचं दिवसेंदिवस भक्तामध्ये वाढ होते. या ठिकाणी लवकरच अधिक मासानिमित्त पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची आखणी चालू आहे. आणि हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, हा जवळजवळ 56 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या देवस्थानच्या भक्तासाठी निश्चितपणानं सोयीसुविधामध्ये वाढ होणार आहे.